आवाज सुनता हर किसी की, ना ही भूला कौन हो। सबसे पहले याद उसकी, फिर सभी दुनिया की हो। सबसे पहले याद उसकी, फिर सभी दुनिया की हो। नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही। चॅनलला सबस्क्राईब का करावे? आपल्या ज्योतिषविषयक ज्ञानात भर पडण्यासाठी, आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची व दैवाची साथ मिळण्यासाठी, ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी, आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी, पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी, यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी, ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी, चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी, ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी, आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी, ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ज्योतिषशास्त्राशी संबंधित कुंडलीमधील जे 6वा भाव आहे, षष्ठ स्थान, त्याच्याशी संबंधित प्रश्न आपण या भाग 15 मध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण राजकारण आहे, राजकारणाशी संबंधित प्रश्न हे षष्ठ भावाशी संबंधित असतात। उदाहरणार्थ, निवडणुकीत यश अपयश मिळेल का? प्रतिस्पर्धी जिंकेल की हारेल? आपला विजय होईल की आपला पराजय होईल? तसेच कोर्ट कचेरीशी संबंधित प्रश्न या षष्ठ भावाशी संबंधित असतात। कुणी कोर्टात जाणार आहे काय? तिसराच उमेदवार निवडून येईल काय? निवडणुकीत तिकीट मिळेल काय? ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये, क्रीडा स्पर्धांमध्ये मॅच मध्ये टॉस कोण जिंकेल? मॅच कोण जिंकेल? प्रगती व प्रसिद्धी होईल का? लॉटरीशी संबंधित प्रश्न सुद्धा इथूनच पाहतात। लॉटरी आणि बक्षीस स्वरूपात पैसे मिळतील काय? पत्त्यांचा जुगार, रेस यामध्ये पैसा मिळेल काय? कोणते शेअर्स खरेदी करावे? शेअर्स खरेदी करावे की नाहीत? कोणत्या कंपनीचे शेअर्स फायदेशीर ठरतील? त्या कंपनीशी कराराबाबत काय काळजी, चिंता हे विषय सुद्धा षष्ठ स्थानाशी संबंधित असतात। कलेत करिअर म्हणून यश संपादन करता येईल काय? कलेत करिअर आणि त्याशी संबंधित जे कुंडलीतले वेगवेगळे भाव आहेत त्या भावांचा अर्थ, कलेत यश मिळेल काय? प्रतिस्पर्ध्यात यश तर नाही ना मिळणार? पैसे उधार द्यावे की नाही? दिल्यास परत पैसे मिळतील काय? अडकलेले पैसे न मिळणे, म्हणजे एखाद्याला आपण पैसे देतो उधार, ते उधार दिल्यानंतर आपल्याला पुन्हा ते रिटर्न्स मिळतील काय? याचा विचार 6व्या स्थानाशी संबंधित असतो। पैसा उधार द्यावे की नाही? दिल्यास परत मिळतील काय? कर्ज परतफेड, ऋणमुक्ती हे सगळं षष्ठ स्थानाशी संबंधित प्रश्न असतात। कर्ज परतफेड होईल का? ऋणातून मुक्ती होईल का? कर्ज घेऊन आपली आर्थिक उन्नती होईल की कर्ज घेतल्यानंतर आपण तोट्यामध्ये जाऊन आपण कर्जातच अडकून राहू? ग्रह कर्ज निर्माण करतात, कर्ज देतात, कर्ज घेतात याच्याशी संबंधित प्रश्न हे या षष्ठ भावाशी संबंधित असतात।